नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आता ही जी ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे तर हे छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई सन 2022-23 या पदभरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर बघा मागे या 315 पद भरण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती घेण्यात आलेली होती। तर याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत की ज्यांचं मैदानी चाचणी व लेखी परीक्षा हे पार करून जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत ते उमेदवारांचा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या दिवशी या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे व कुठल्या ठिकाणी, सोबत जाताना कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जाणे यांना बंधनकारक आहे व काय आहेत महत्त्वाच्या सूचना, अशा ही सगळी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया। बघा येथे विषय तुम्ही बघू शकताय, माजी पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम निवड सूची यादीतील 207 उमेदवारांचे मूळ दस्तऐवज पडताळणीबाबत। तर बघा येथे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली आहे। तसंच पुढे बघूया आपण, कारागृह विभागातील मध्य विभागातील कारागृह अंतर्गत कारागृह शिपाई या संवर्गातील एकूण 315 रिक्त पदे भरण्याकरिता ही पोलीस भरती घेण्यात आलेली होती। तर पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या या कारागृह शिपाई पदभरती सन 2022-23 अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुण क्रमांकानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांचे प्राधान्य कर्मचारी विचारात घेऊन कारागृह शिपाई एकूण 207 पदांची प्रवर्गनिहाय अंतिम निवड सूची पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा, कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील अंतिम निवड यादीत नमूद असलेले 207 उमेदवारांचे ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज, उदाहरण, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर दस्तऐवज यांचे मूळ कागदपत्रे व त्यांचे प्रत्येकी 2-2 स्वाक्षांकित प्रतीसह स्वतः दस्तऐवज पडताळणी करिता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांकास सकाळी 10 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहायचं आहे। तर बघा येथे त्यांनी वेळ आणि पत्ता दिलेला आहे, मी पुन्हा एकदा सांगते। ठीक सकाळी 10 वाजता कारागृह उपनिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे सक्षम उपस्थित तुम्ही हजर राहायचं आहे। तर बघा, तसंच दस्तऐवज पडताळणीचे वेळी येताना उमेदवारांनी सोबत जोडलेले पोलीस पडताळणी सांक्शन फॉर्ममधील 19 नंतर नमूद ओळख प्रमाणपत्र, तसंच पुढे राज्य केंद्र शासनाचे राजप्रती अधिकारी, तसंच संसद किंवा राज्य विधानमंडळाचे सदस्य किंवा उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी, मामलेदार, तहसीलदार किंवा दंडाधिकारीच्या शक्ती वापरण्यास प्राधिकृत केलेले नायब उपतहसीलदार, सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे आणि किंवा माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यापैकी एका जबाबदार अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे। तसंच स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत महा-आय.टी. प्राप्त ओळखपत्र व आवेदन अर्ज तसेच आधार कार्ड व त्यांची स्वाक्षांकित प्रत सोबत आणणे हे अनिवार्य आहे। तर बघा, हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जाणे हे बंधनकारक आहे। तर त्यासाठी तुम्ही न चुकता हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। आणि तसंच विहित प्रमाण सोबत जोडलेले आलेले मूळ दस्तऐवज तपासणीकरिता विहित प्रपत्र सोबत जोडण्यात आलेले आहे। सदर प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद यांच्या बाबी मूळ कागदपत्र हे प्रतीसोबत आणावयाचे आहेत। तर बघा,
तुम्ही येथे काही त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. जर उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करिता नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरिता अपूर्ण कागदपत्र सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल, अपात्र ठरवण्यात येईल व तुमचं अंतिम निवड यादीतून कायमस्वरूपी नाव हे रद्द करण्यात येईल. तसंच जर तुम्ही गैरहजर राहिले तर तुम्हाला उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून सुद्धा तुमचं नाव हे रद्द करण्यात येईल. तर तुम्ही पुढे बघू शकताय. बघा येथे ही 207 उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे. तर या उमेदवारांचा दिनांक बुधवारी 2/7/2025 वेळ ठीक सकाळी 10 वाजता दिलेल्या पत्त्यावर तुम्ही हजर राहायचं आहे. येथे तुम्ही बघू शकताय ह्या 207 उमेदवारांची ही लिस्ट दिलेली आहे. तर या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे. बाकी उमेदवारांचं हे दिनांक 3/7/2025 गुरुवारी ठीक सकाळी 10 वाजता होणार आहे. अशा दोन दिवसीय याच्यामध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तसंच उरलेल्या पुढचे उमेदवारांचं हे 4 तारखेला म्हणजे 4/7/2025 शुक्रवारी वेळ ठीक सकाळी 10 वाजता होणार आहे. तर असे बघू शकताय तुम्ही. बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं या तारखेमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर तुमचं नाव कोणत्या दिवशी आहे तुम्ही हे बघून घ्यायचं आहे. येथे लिस्ट दिलेली आहे. जर तुम्हाला संपूर्ण PDF बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF टाकून देईल, तेथे जाऊन तुम्ही बघायचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.